नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगलीची स्पेशल मटकीची डाळीची आमटी कशी करणार आहोत ती सांगणार आहे. तर चला, पहिले मटकी 15 मिनटं भिजवून घ्यायचे. नंतर तेल ओतूया. त्याच्यात मी लसूण त्याच्या पाकळ्या बारीक केलेल्या ते टाकलेल्या आहेत आणि थोडंसं भाजू द्यायचं खरपूस असा लसूण, कारण त्याने चवच काय वेगळी येते विचारूच नका. आता आपला मस्त लसूण भाजलेला आहे. आपण त्याच्यात घाटी मसाला टाकणार आहे, थोडीशी हळद, थोडासा धना पावडर. हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. कांदा मी ह्याच्यात वापरलेला नाही आहे, फक्त आणि फक्त टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो टाकून पाणी एकजीव होईल असं भाजून घ्यायचं, कारण त्याच्यात टोमॅटो दिसलाच नाही पाहिजे. बघा, असं दाबून मस्त भाजून घ्यायचं. नंतर मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आपण जी मटकी भिजवलेली होती 15 मिनटं ती त्याच्यात टाकून मिक्स करून एक ग्लास भरून पाणी ओतून घ्यायचं आणि ती शिजू द्यायचं. शिजल्यानंतर जो मटकीचा रस्सा असतो आहे ना, अप्रतिम लागतो. आणि एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. बघा, मस्त अशी मटकीची डाळ शिजलेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.